मित्र हो नमस्कार. आज एका विषयावर बोलायचं म्हटलं तर या जगाच्या पाठीवर या जगामध्ये सगळ्यात मोठं पाप कुठं घडलं असेल आणि ते पाप कोणी केलं असेल तर हे सगळ्यात मोठं पाप हे आपल्या देशात घडलेलं आहे. तर आपल्या देशामध्ये 12व्या शतकात 1193 या काळामध्ये आपल्या अखंड भारतामध्ये तक्षशिला महाविद्यालय होते आणि त्या तक्षशिला महाविद्यालयामध्ये 10,000च्याहून परदेशातून 10,000च्याहून अधिक शिष्य हे शिक्षण घेण्यासाठी येत होते आणि 20,000च्या वर हे शिक्षक म्हणजे आचार्य हे शिक्षण देण्यासाठी होते. 90 लाखाहून अधिक ग्रंथ आणि पुस्तके होती आणि शेकडो विषयावर या तक्षशिला महाविद्यालयामध्ये अध्ययन व्हायचं, शिक्षण दिलं जायचं. मला सांगा, गणितशास्त्र असो, विज्ञानशास्त्र असो, तर्कशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, योगशास्त्र असो, चिकित्सा असो, बऱ्याच असे शेकडो विषयावर, धातुशास्त्र असो, अशा शेकडो विषयावर त्या ठिकाणी अध्ययन व्हायचं आणि तिथून शिक्षण घेऊन हे विद्यार्थी जगभरामध्ये सर्व ज्ञान पसरवायचे, पोचवायचे. असं हे तक्षशिला महाविद्यालय होतं. पण त्या काळी या बख्तियार खिलजीने, या विदेशी आक्रांताने आपल्या देशावर हल्ला केला आणि सर्वात मोठं पाप जर त्याने कुठलं केलं असेल तर एक पाप केलं की आपलं जे ज्ञानाचं भांडार होतं ते तक्षशिला महाविद्यालय नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 3 महिने मित्र हो, 3 महिने आपली पुस्तकं आणि आपली ग्रंथ जळत होते. एवढं मोठं ज्ञानाचं भांडार आपल्याकडे होतं आणि ते संपवण्याचा प्रयत्न केला आणि जेवढे शिष्य होते आणि जेवढे शिक्षक होते ह्यांना त्या ठिकाणी जिवंत जाळलं गेलं. कारण ते तिथून बाहेर पडून की हे ज्ञान कुणाला मिळू नये. हे का तर कारण आपल्या देशाला त्याला गुलाम बनवायचं होतं आणि त्याला माहीत होतं जर या देशाला गुलाम बनवायचं असेल तर यांच्याकडे ह्यांची असलेली संस्कृती, यांची सभ्यता आणि यांचं ज्ञान हे पहिलं नष्ट केलं पाहिजे. कारण हे जर नष्ट नाही केलं तर हे आपले गुलाम कधीच होणार नाहीत. कारण त्यावेळेला आपण या जगामध्ये विश्वगुरू होतो, जगाला आपण ज्ञान देत होतो आणि त्याला माहीत होतं या भारतावर जर राज्य करायचं असेल तर यांची संस्कृती, सभ्यता आणि यांचं ज्ञान हे पूर्णपणे संपवलं पाहिजे. तरच आपण या भारतावर आपण राज्य करू शकतो. आणि लक्षात ठेवा, आज हे आपल्यालाही जाणीव पाहिजे की एखाद्या देशाची संस्कृती, सभ्यता जर कोण नष्ट करत असेल, त्याचं ज्ञान जर नष्ट करत असेल तर हे जगामध्ये नाही, पूर्ण विश्वामध्ये, ह्या जगामध्ये हे सर्वात मोठं पाप आहे. लक्षात ठेवा. अशी कितीतरी युद्ध झाली, अनेक सभ्यता, अनेक राज्य संपली, पण लक्षात ठेवा हे ज्ञान आणि ही आपली संस्कृती संपवणं हे म्हणजे जगाचं फार मोठं पाप आहे. आणि आपल्याला जी जाणीव पाहिजे आणि आपण हे जोपासलं पाहिजे. आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे छत्रपती शिवरायांचे सुद्धा इंग्रजांच्या काळामध्ये गड किल्ल्यावर जाण्यास बंदी होती. याचे कारण एकच होते की ज्या वेळेला हा मराठी माणूस किंवा ह्या देशातला एखादा माणूस जर गड किल्ल्यावर गेला आणि त्याच्या मनामध्ये, हे इंग्रजांना माहीत होतं की त्याच्या मनामध्ये जर छत्रपती शिवराय जर जागे झाले तर तो आपली गुलामी कधीच मान्य करणार नाही. तो पेटून उठेल आणि आपल्याला आपलं जे हुकुमशाही आपल्याला लाथाडून लावेल, हे त्या इंग्रजांना माहीत होतं. अशा बऱ्याच ज्या विदेशी आक्रांता जे काय असेल त्यांनी आपल्यावर जे राज्य केलं यांनी एकच लक्षात ठेवलं होतं की आपली संस्कृती आणि सभ्यता संपवण्याचं काम केलं. कारण त्यांना माहीत होतं हे जर यांच्या संस्कृतीवर जर घाला घातला, यांच्या ज्ञानावर जर घाला घातला तरच ते आपले गुलाम होतील, हे त्यांच्या लक्षात होतं. पण आपल्याला बी लक्षात आपल्या आलं पाहिजे की आपली संस्कृती आणि आपली सभ्यता ही आपण टिकवली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपली संस्कृती आणि आपली सभ्यता जोपर्यंत आपण टिकवतोय तोपर्यंत आपण कुणाचाही गुलाम होऊ शकत नाही आणि कोणी आपल्यावर राज्य करू शकत नाही. मित्र, जगदंब जय मातृभूमी.